हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो जसं की तुम्ही माझा मागच्या वर्षीचा श्रावण क्वीनचा व्लॉग बघितला असेल. सो अगेन दिस इयर आता परत श्रावण क्वीन होत आहे 2025चं आणि मी 2024 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि मी टॉप 10 पर्यंत गेले होते. ऑब्व्हियसली जर तुम्ही माझा तो व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. इफ नसेल बघितला तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, जाऊन बघा. बघू. आणि आता माझ्या श्रावण क्वीन्सच्या फ्रेंड्स येतात तर ते लोक सृष्टी ओझान, सृष्टी कुदळे, ह्या दोघी माझ्या श्रावण क्वीनच्या फ्रेंड्स होत्या आणि त्या देखील माझ्यासोबत आज येतात आहेत. सो मी आज डान्स करणार आहे श्रावण क्वीन मध्ये, म्हणजे फिलर्स असतात मध्ये. सो त्या मॅमने मला विचारलं की तू डान्स करशील का. आय एम नॉट दॅट मच गुड इन डान्स, पण तरी सुद्धा मला खूप छान वाटलं जेव्हा त्यांनी मला हे विचारलं. सो मी पटकन रेडी झाले आणि मी झटकन आणि डान्स पण बसवला एक, मी आणि माझ्या बहिणीने. सो ती सुद्धा माझ्यासोबत डान्स करणार आहे, बट ते तुम्ही थोड्या वेळाने बघा, कारण आता ती स्वतः शूट करते आणि आम्हाला खूप घाई झाली. त्यांचा त्याच्यासाठीच फोन आला होता, ते लोक खाली आलेत आणि येस चाललोय आम्ही आज तिकडे. तर खूप छान वाटतंय 1 वर्षानंतर परत त्या तिकडे, म्हणजे त्या स्टेजवर जायची परत एकदा अपॉर्च्युनिटी भेटतीये. आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर श्रावण क्वीन. आणि येस, तुम्ही पण माझ्यासोबत हा पूर्ण व्लॉग बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सृष्टी रेणुका हसायचं होतं याच्यावर. तू मेकअप का नाही केला सृष्टी? गेल्यावर करणार ऐक ना, तिला असं टॉर्चर झाले ना, आता चांगलं दिसतं. हे माझ्याकडे पण पर्पल होता, पण मला रेडच घालायचं. मी तुझ्यामुळे पर्पल घातलाय, तू रेड घालणारच म्हणून. हा का? हिचं ते आणलं का काय? हिचं ते आणलं का काय? हा, टाकलंय. मी नाही घेतलं. मी म्हणलं तुला चांगलं लागतंय का बघा, मी वेगळं आणलं. म्हणजे चांगलं लागतं. आता साईज पण अवेलेबल. आता मला आणि गुड्डीला सेम ज्वेलरी घालायची होती, म्हणजे मोताची ज्वेलरी आमच्याकडे एक ऑलरेडी आहे. सो तिने ती घातली होती आणि मग मला अचानक आठवलं की सृष्टी एकदा बोलली होती की आहे, सो किंवा फोटो वगैरे मी असं काहीतरी बघितलं होतं. सो मी तिला कॅरी करायला लावलेली आणि मग आमच्या ज्वेलरी सेम झाल्या. तर थोड्याच वेळात आम्ही पोचलो. फारच लेट झालं होतं, ऑलमोस्ट सगळं चालू झालं होतं. चालू होऊन इनफॅक्ट एक राऊंड झाला होता जो की माझ्या बहिणीला बघायचा होता, तोच झाला होता नेमका. आणि मग झाला टॅलेंट राऊंड चालू. आणि फक्त हिचा परफॉर्मन्स मिस नाही व्हावा म्हणून आम्ही खूप सारी घाई केली. ही आहे माझी फ्रेंड आर्या. आम्ही हैदराबादमध्ये भेटलो होतो, शूटला गेलते तेव्हा. आणि शी सो स्वीट, म्हणजे खूपच छान आहे ती. खूप छान केला तिने. आता मी इथे साऊंड नाही टाकू शकत आहे, त्यामुळे मी इथे बडबड करते आहे, कारण ऑलरेडी खूप व्हिडिओजला कॉपीराईट लागलं आहे आणि आय डोंट वॉन्ट की ह्या व्हिडिओलाही लागावं. सो मग मला इथे बोलावं लागतं आहे असं. आणि ह्या सॉन्ग, म्हणजे ह्या डान्सचं हिचं सॉन्ग होतं डार्लिंग आँखों से आंखें चार करने तो, ते वालं. आय नो आय एम व्हेरी बॅड ॲट सिंगिंग, बट स्टिल तुम्हाला कळावं त्यामुळे मी थोडंसं गाऊन दाखवलं. खूप छान झालं ओव्हरऑल पूर्णच शो. खूप मजा आली. वेगवेगळे टॅलेंट्स बघायला मिळाले आम्हाला आणि आम्ही फार एन्जॉय केलं. असं ऑन अदर साईड बसून दुसऱ्यांना बघणं, जज नाही म्हणू शकत, कारण वी वर नॉट जजिंग. डन विथ द परफॉर्मन्स. आणि हे मिळालेलं आहे आणि हिचा लुक तुम्ही आतापर्यंत बघितला नव्हता. सो ॲज यू गाईज ऑलरेडी नो, गुडी मेकअप खूप छान दिसतोय आता. आणि हे आहे ग्रीन रूम. सो आता मी चेंज करणार आहे, फुल आता मॉडेल लुकमध्ये येणार आहे. अँड देन विल मीट. डोळे लाल झालेत माझे कारण मी लेन्स लावलेत. हा, सो वी आर रेडी नाव. ये ना ग तू पण इकडं. चल, आता खूप वेळ झाला आवरायला गेलाय. सो आता पुढे जाणार. आम्ही रेडी होऊन बाहेर जाऊपर्यंत ऑलरेडी इकडे सबटायटल्स वगैरे चालू होते. मग परत असे मधी फिलर्स होते डान्सचे वगैरे, डान्स अकॅडमीजचे होते काही. सो मग आम्ही ते देखील एन्जॉय केले.
आणि मग फायनली टॉप 10 सिलेक्ट झाल्या, त्यानंतर टॉप 6 झाल्या. आमच्या वेळी टॉप 5 होत्या, बट ह्या आता टॉप 6 आहेत. आणि मग ह्यांचा फायनल राऊंड एकदम चालू होता आत्ताचा, जो की एक कॉमन प्रश्न विचारला होता आणि त्याचा आन्सर द्यायचं होतं ह्यांना. आणि आता फायनली वेळ आलेली होती फायनल रिझल्ट्सची, ज्याच्यासाठी जे ज्युरी मेंबर्स होते त्यांना देखील स्टेजवरती बोलवलं. हॅलो हॅलो हॅलो, आपल्या जजेससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता आपण निकाल जाहीर करतोय, त्यामुळे पहिले 3 उत्तेजनार्थ जे आहेत त्यांना आपण पहिल्यांदी ते अनाऊन्स करूया आणि त्याच्यानंतर सेकंड रनरअपच्या वेळेला आपण बोलूया. ओके ठीक, चलो. तर आता तूच घे. तर पहिली उत्तेजनार्थ स्पर्धक आहे स्पर्धक क्रमांक 5. मी चेतना मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपली आजची सेकंड रनरअप आहे स्पर्धक क्रमांक 10. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. स्पर्धक क्रमांक 10 आजची सेकंड रनरअप आहे. तिचं खूप आता वरडा ना, आता वरडा ना. फर्स्ट रनरअपचा निकाल. क्रमांक 16 या वर्षीची श्रावण क्वीन. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. माझा माईक बंद काय? टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जोरदार टाळ्या. खूप रॉंग टाइम. खूप छान दिसतंय. फक्त व्हिडिओसाठी. बराबर मला नाही घेत. अगं आपण दिवसांनी भेटले. 2 वेळा भेटलोय त्याच्यावर. अगं हे म्हणजे प्रोग्राम हे करायचं नाही. फोटो छान काम करतेस रेणुका. खूप मस्त वाटतं. छान कॅरी करतेस. तसं लगेच पटकन ब्लॉग कंटेंट वर ना दिला. हा कंटेंट आहे. हो चला जेवायला जाऊया. चला 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 चला, भूक लागलेली आहे. बॅग्स आहेत. कुठे आहेत बॅग? फार उशीर झाला होता पूर्ण सगळं संपेपर्यंत आणि खूप जास्त भूक लागली होती. मग संपल्या आम्ही लगेचच जेवायला पळालो सगळेच. आणि सृष्टीचं पोट दिसतंय. गुड्डी, तुला तुझा फेवरेट म्हणजे माझ्यातलं खाणार आहेस? अरे 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 सृष्टी काय बोललीस गं? त्यांनी तुला का माहिती का? फीडबॅक द्यायला. काय रिव्ह्यू दिलास? काय बोललीस? अरे दिला. अगं मला नावच आठवत त्यांच्या हॉटेलचं. मारीगोल्ड म्हटलं छान होतं. म्हटलं फूड आणि फायनली वी आर गोईंग बॅक. अजिबात जाऊ नाही वाटत मला. 11:30 वाजले. मार भेटेल म्हणून फोटो काढला. सो माझ्या आधी माझा दादा आहे. सो आता आम्ही घरी चाललो अँड दॅट्स ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. श्रावण क्वीन जसं आम्ही एक्सपिरियन्स केला तसंच आम्ही दुसऱ्या मुलींनी कसं त्यांनी आज स्टेजवरती परफॉर्मन्स केला. आणि शट अप सृष्टी. टाळ्या टाळ्या टाळ्या.
सृष्टी लाईक हे जर हिने स्टेजवर बोलली असती. अरे मला तर टेन्शन आलं ना जेव्हा ते माईक घेऊन आले ना मला वाटलं तर आपल्याला काय म्हटलं काय मला पण वाटलं होतं की तुम्हाला देतात की काय माईक घेऊन नव्हते का आले एक्झॅक्टली मी अशी चालते की मी काय बोलणार आहे माझं. ओके चलो एक मिनिट सॅचे घातल्यावर सगळं घेतल्यावर चालायचं ना. सो येस दॅट्स ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. ह्या दोघी अशाच बडबड करत राहणार कंटिन्यू. मग मला व्हिडिओ एंड करायला पण मिळणार नाही. सो येस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि जर तुम्ही हा शेवटपर्यंत इथे बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग. अरे क्वीन आहोत आपण.